सणासुदीच्या काळात जनतेची घरं पाडू नका, लोकांना घराच्या पाडकामाबाबतच्या नोटिसा देऊन त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार करू नका। जी कारवाई करायची आहे ती गणेशोत्सवानंतर करा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना आदेश। कृषी मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दत्तात्रय भरणेंनी वाशिममधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। तात्काळ पंचनामे पूर्ण करा, दत्तात्रय भरणेंचं प्रशासनाला आदेश। गडचिरोलीत पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं। मदतीनंतर भामरागडमधले 4 विद्यार्थी परीक्षेसाठी दिल्लीला रवाना। न्यायालयाच्या आदेशानुसार संभाजीनगर पालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांना नोटीस देणार। संभाजीनगर महापालिकेला बेकायदेशीर पद्धतीनं जनतेची घरं तोडण्याचा अधिकार नाही। सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या इगतपुरीतील घोटी ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी वस्तीमध्ये पाणी शिरलं। या भागातील झोपड्या आणि घरं पाण्याखाली गेल्यानं नागरिक रस्त्यावर। तात्काळ मदत देण्याची नागरिकांची शासनाकडे मागणी। आगामी गणेशोत्सव ईदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांची बैठक संपन्न। मिरवणूक काढताना नियमांचं पालन करा, पोलिसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून राज्य आपत्कालीन कक्षाचा आढावा। पूरग्रस्त भागात आवश्यक उपाययोजनांसाठी महाजनांकडून अधिकाऱ्यांना सूचना। पुण्याच्या खेडमधील गोलेगाव पिंपळगावमध्ये इंद्रायणी नदीला पुरामुळे परिसरातील बंधारा, स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट पाण्याखाली। नदी रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मनोर आणि मुंबई अहमदाबाद महामार्गासोबत जोडणारे दोन्ही रस्ते पाण्याखाली। वैतरणा नदीच्या पुराच्या पाण्याखाली रस्ते गेल्यानं मनोरचा संपर्क तुटला। मनोर वेळगाव रस्ता सुरू असल्यामुळे नागरिकांना दिलासा। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांच्या वर। वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलं। कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाचं विहंगम दृश्य। उजनी आणि वीर धरणाचं पाणी पंढरपूरपर्यंत पोहोचलं। चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्यानं वेढली। जुनाह ब्रिटिशकालीन दगडी पूलही पाण्याखाली। विजेच्या धक्क्यानं मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांची मृत्यूनंतरही मरण यातना सुरूच। कुटुंबियांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणताना रुग्णवाहिका बंद पडली। दुसऱ्या रुग्णवाहिकेला दोरी बांधून रुग्णवाहिकेला खेचण्याची आली वेळ। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांना पूर। तळा तालुक्यातील कड्यांची गाणी गावाचा संपर्क तुटला। 12 कुटुंबांचं स्थलांतर। रायगडच्या नागोठाणेमधील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली। शहरातील मुख्य रस्त्यावरील काही दुकानं पाण्याखाली। वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीतील जगबुडी आणि गोदावरी नदी इशारा पातळीवरती। 3 दिवस पुराचं थैमान घालणारी गोदावरी नदी संत गतीनं वाहू लागली। पावसाचीही काहीशी विश्रांती। छत्रपती संभाजीनगरचं धरण 95% भरलं। येत्या 48 तासात जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता। गेल्या 5 दिवसांपासून बीडमध्ये दमदार पाऊस। मुसळधार पावसामुळे बीडमधील परळी चांदपूर तलाव 95% भरलं। तलाव भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुण्याच्या राजगडमधील जोरकड वाडीतील ओढ्याला पूल नसल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। पुलाअभावी विद्यार्थी आणि पालकांचे हाल। मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते कोयना धरणाच्या जलसाठ्याचं पूजन। कोयना धरण 101 टीएमसी भरलं। भिवंडी शहराजवळील काटई ग्रामपंचायत हद्दीत कंटेनर थेट तलावात शिरला। कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानं अपघात। वेळीच बाहेर उडी मारल्यानं चालक बचावला। पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत मालखेड गावात बिबट्याचा मुक्त संचार। एका खासगी कंपनीतही बिबट्याचा वावर। कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा व्हिडिओ काढला। पुण्यातील इंद्रायणी नदीला पूर। खेड तालुक्यातील गोलेहाव पिंपळगावमधील बंधारा आणि स्मशानभूमी पाण्याखाली। वाढलेल्या प्रवाहामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून राज्य आपत्कालीन कक्षातून आढावा। पूरग्रस्त भागात आवश्यक उपाययोजनांसाठी महाजनांकडून अधिकाऱ्यांना सूचना।